चला रे बाबा, पटापट पटापट तयारी करायची. हे असे कर्ली केस बायका काढतात, छान दिसतं खरं, पण हे असं उडवाई गेली. आयला हे केस मलाच त्रास द्यायला लागले, उडूनच झाले अजिबात. मोर त्यांना घातले कानाच्या मागं, आपण नॉर्मलच तयार होऊया. ते कर्ली बिरली काढून काय फायदा नाही, कारण ते कर्ली आता काढले का नंतर ते असे उभे राहतात, कारण आपल्या आहेत केसांना बेबी हेअर. सो ठीक आहे, चलो. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे सत्यनारायणाची पूजा आमच्या चाळीमध्ये. दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते आणि त्याच दिवशी असते शिवजयंती. तर तो कार्यक्रमसुद्धा साजरा केला जातो. तर चला पटापट तयार होऊया. आणि अशी साडी वेअर केलेली आहे, तीच गेल्या वेळेला वेअर केली दिवाळीलासुद्धा, गावाला लग्नालासुद्धा, आणि आता हे सुद्धा, कारण काय करणार, जरा बरी दिसते. चला म्हटलं तयार होऊया पटकन. केस धुवून घेतील, पण केसांचं काय वळण बिळण काय बदलत नाही, आणि खाली झाली शेपटी, त्यामुळे काय केसांचं काय खरं नाही. तयार व्हायचं म्हटलं का मला एकच फंडा दिसतो, केस घ्यायची अशी मागं गोळा करून बांधायची. अजून एक आयडिया आहे मस्तपैकी, बोसुद्धा लावू शकते मी. तो ह्या काय तो हेअर बन आहे माझ्याकडे, पण तो दिदी लावणार होती. आणि कसं असतं, काहीतरी करायला गेलं ना की ह्या दोन पुरी मध्ये मध्ये सारख्या येतात, आणि त्यामुळे मला काहीही करायची इच्छा होत नाही. नेकलेससुद्धा आहे त्यांचा मोत्यांचा, पण तोही वेअर केला की परत दोघींना असं काय काय सुचतं. म्हटलं जाऊ दे, आपण नॉर्मलच वेअर होऊया, कारण दोघीची भांडणं लागतात. मग दोघींना एकीला मिळतं एकीला नाही मिळत, आणि जास्त काय घरात मी असा थापट पसारा आणून ठेवत नाही, कारण ते नंतर खराब होतं ठेवून ठेवून, आणि आपलं काय नेहमी वापरणं होत नाही. तर चलो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30, आणि इथे सुरू झालेलं आहे हळदी कुंकू फायनली. सगळ्या काय बायका आल्या नव्हत्या, अर्ध्या बायका आलेल्या आहेत, अजून आमचं ग्लॅमर बाकी आहे. या दिवशी ग्लॅमर खूप असतं. आणि हे आहेत आपले शिवाजी महाराज, यांची मूर्तीसुद्धा इथं स्थापन केलेली होती, त्यांचीसुद्धा पूजा करण्यात आलेली होती. आणि सगळ्या जण ह्या आपल्या आलेल्या आहेत कामावरून. हे दिवसभर बिचारे कामाला गेलेल्या होत्या. त्यानंतर आज थोड्या लवकरच आल्यात, आणि सत्यनारायणची पूजासुद्धा सकाळीच झाली होती. आमच्या चाळीतलं एक छान असं ग्लॅमर कुटुंबच बसलं होतं पूजेला. सो मस्त असं चाळीतलं लोक आहे, आम्हाला खूप अशी भरपूर अशी जागा आहे बाहेर. आणि हे बघा ग्लॅमर, बघितलं हे चॉकलेटीवाली साडी आहे ना, चॉकलेटी साडीची लेडीज, त्याच पूजेला बसल्या तर संगीतात ताई, आणि त्यांचा धमाकाच वेगळा असतो, डान्स बेस एक नंबर भारी असतो. आणि सगळेच आमच्या चाळीतले ऑल ओव्हर सगळेच लेडीज गँग आहे ना, खूप छान मज्जा करते, खूप छान डान्स वगैरे. त्यांना फक्त निमित्त लागतं, आणि खरं आहे आपल्या महिलांना काय लागतं, फक्त निमित्त निमित्त निमित्त. कारण आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार आपल्याला एकच काम असतं, घरातलं कामं हेन तेन सगळं, आणि असं काही मज्जा करायला मिळाले ना की असं राहवत नाही. आणि मग हे आमच्या बघा वरती राहतात ताई, भोसले ताई. सो सगळ्यांना असं कसं तरी होत होतं, पण अजूनही हळदी कुंकू बाको होतं, तर म्हणजे बाकीच होतं, म्हणून सगळे एका साईडला डान्स असे करत होते. आणि नेहमी असं कोण एवढं एन्जॉय करत नाही. फक्त आम्ही लास्ट टाइम बघा पिकनिकला गेलो होतो, तेव्हाही असं ग्लॅमर तुम्हाला दिसून आलं होतं डान्स करताना. आणि आत्ता, आणि यांचा धमाका गणपतीला वगैरे असा डान्स शक्यतो होत नाही, फक्त हा डान्स ह्याच वेळेला होतो, पिकनिकला होतो. आय थिंक जे त्या दिवशी महिला दिवस असतो ना, त्या दिवशी सुद्धा केला जातो, आणि खूप धमाल असते. प्रत्येकाला वाटतं की मी येऊन नाचावं नाचावं, पण भरपूर जणांची इच्छा असूनही त्यांना नाचायला इथं यायला जमत नाही, का तर लाज वाटते, कोणाला जमत नाही, पण भारी वाटतं. आणि अशा रोज कशा तरी दिसणाऱ्या महिला आजच्या दिवशी अशा एवढ्या ज्या चमकून दिसतात ना, काय तुम्हाला सांगायचं बब्बो. आणि बघा हे हळदी कुंकू, आणि आजी म्हणायची आमच्या, तर ती काय म्हणायची की कधीही कुणीही हळदी कुंकूला बोलावलं ना की नेहमी जायचं नाही, म्हणायचं नाही. तेव्हा काय ह्या गोष्टी एवढ्या कळायच्या नाही, पण आता समजतात. आणि आता तुम्ही म्हणसाल तू एवढी सिम्पल का वेअर झाली आहे, ह्या सगळ्या किती छान छान वेअर झालेल्या आहेत, माय गॉड. पण तुम्हाला सांगते, नाकात नथ घातली तर मला उगाचच झालं होतं, कारण कधी ना काळी असं नाकात नथ घालायची म्हटल्यावर खूप डोक्याला ताप होतो. जाऊ द्या, सगळं काही आटपलं होतं. भजनी मंडळसुद्धा आलेलं होतं, आणि त्यांनीसुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू केला. आणि हे भजन वगैरे ऐकताना खूप छान वाटतं, पण हे जरा लवकर आले होते. अजूनही जेवणाचा कार्यक्रम बाकी होता. मला वाटतं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर भजनी मंडळ बसतं, पण हे 9 वाजताच आले होते, आणि सगळ्यांचं जेवण वगैरे पार 10 वाजता झालं. म्हणजे सगळं काही पद्धतशीर लवकरात लवकर सगळं आटोपलं गेलं. काय हरकत नाही. जिया आणि चिमूसुद्धा इथे बाजूलाच बसल्या सगळं भजन वगैरे ऐकायला. त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीन आहे, त्यांना मी नेहमी घरामध्येच कोंडून ठेवत असतं, त्यामुळे हे सगळं त्यांना बघायला ऐकायला सगळं काही एक खूप नवल वाटतं, एक विशेष वाटतं. पण असो, चांगल्या गोष्टी आहेत आणि ह्या आपल्या परंपरा आहेत. सो हे बघायला मी नाही त्यांना टाळलं, कारण आधीमध्ये त्यांना मी ओरडतसुद्धा होते, एका बाजूला जाऊ नका,
इकडेच बसा तिकडे जाऊ नका हे, कारण आजकाल ज्या न्यूज जेव्हा मी ऐकते ना सगळ्या खूप भीती वाटते. त्यामुळे त्यांना सारखी मी ओरडत होती, पण त्या काय ऐकत नव्हते. त्या दिवशी शेवटी त्या भजनी मंडळाच्या बाजूलाच जाऊन बसल्या. सो ओके, सगळं काही छान पार पडलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा हळदी कुंकू चाळीमध्ये होत असताना तेव्हा आता भरपूर महिलांच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात की आम्हाला हे नाही द्यायचं, आम्हाला ते नाही द्यायचं, आम्हाला कॉन्ट्रीब्यूट नाही करायचं, असं तसं खूप सारे प्रश्न असतात. पण हळूहळू सगळा तयार होतात. कारण काय होतं ना, प्रत्येकाला प्रत्येकामध्ये सामावून जाण्याची इच्छा असते, समाविष्ट होण्याची इच्छा असते. पण काही कारणास्तव का होईना त्या थोड्याशा इकडे तिकडे भुलल्या जातात. या काही गोष्टी असतात. पण हळूहळू का होईना मला असं वाटतं की चांगल्या गोष्टींमध्ये ना वाईट गोष्टी ह्या नेहमी असतात. त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टींकडेच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सो चला, संध्याकाळचं जेवण घेऊया. तुम्हाला सांगते, अशा पंक्तीमध्ये जेवायला चिमूला प्रचंड आवडतं. जेवढं ती घरामध्ये नाही बसत ना, तेवढं अशा पंक्तीला ती बसते. तर होप सो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका बरं.